नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी फीस असलेले सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस कोणकोणते आहेत, त्या ठिकाणी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे फीस आकारली जाते, त्याचबरोबर मागच्या वर्षीचा त्या ठिकाणचा कट ऑफ काय होता। ज्या अर्थी कॉलेजची फीस कमी आहे त्या अर्थी त्या कॉलेजचा कट ऑफ हा थोडासा हायर साईडला असतो। जितका जास्त फीसचं कॉलेज तितका कट ऑफ कमी, जितक्या कमी फीसचं कॉलेज तितका कट ऑफ जास्त। हे नेमकं समीकरण काय आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे। त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। व्हिडिओचा विषय आहे लोएस्ट फीस MBBS कॉलेज इन महाराष्ट्र। लोएस्ट फीस MBBS कॉलेज इन महाराष्ट्र हे डिस्कस करत असताना आपण आजच्या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत महाराष्ट्र राज्यातील सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेस विषयी। महाराष्ट्र राज्याचा विचार जर आपण केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये जर आपण महाराष्ट्र राज्याचा संपूर्ण राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये 5 प्रकारचे MBBS कॉलेजेस असलेले सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात। एक आहे गव्हर्नमेंट MBBS कॉलेज, ज्याची संख्या सध्याच्या घडीला 41 आहे। दुसरा प्रकार आहे सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज, ज्याची संख्या सध्याच्या घडीला 23 आहे। एक एम्स नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये आहे। त्याच्यानंतर आर्म फोर्स मेडिकल कॉलेज सेंट्रल युनिव्हर्सिटी महाराष्ट्रामध्ये आहे आणि डीम्ड युनिव्हर्सिटीचे MBBS कॉलेज महाराष्ट्रामध्ये जवळपास 13 सध्याच्या घडीला असलेले आपल्याला पाहायला मिळतात। तर हे झालं महाराष्ट्र राज्यातील MBBS कॉलेजेसचे कोणकोणते प्रकार आहेत, तर 5 प्रकार त्यामध्ये सामान्यतः पडतात। आता याच्यापैकी जे स्टेट कोटामधून ज्या कॉलेजेसच्या सीट भरल्या जातात, स्टेट कोटा 85% हे महाराष्ट्र शासनाच्या CET सेलच्या वेबसाईटवरून या कॉलेजेसच्या सीट भरल्या जातात। तर याच्यामध्ये 2 प्रकारचे कॉलेजेसचा समावेश असतो। महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट MBBS कॉलेज, याच्यामध्ये गव्हर्नमेंट ॲडेडचा पण समावेश होतो, त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचे जेवढे काही कॉलेजेस आहेत त्याचा सुद्धा समावेश होतो गव्हर्नमेंटमध्ये। आणि दुसरे आहे सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज। तर हे 2 कॉलेजेसच्या ज्या काही 85% स्टेट कोटा अंतर्गत CET सेलच्या वेबसाईटवरून सीट भरल्या जातात। तर या 2 कॉलेजेसपैकी सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत ते कमीत कमी फीसचे महाराष्ट्र राज्यामध्ये कोणते आहेत त्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता सीटचं डिस्ट्रीब्युशन जनरली कशा प्रकारे असते ते थोडक्यात समजून घेऊयात। समजा गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, त्याच्यामध्ये 100 सीट आहेत, तर त्याच्यापैकी 85 सीट या स्टेट कोटाच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव राहतात आणि उर्वरित 15% सीट ज्या आहेत या ऑल इंडिया कोट्यामार्फत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमार्फत भरल्या जातात। सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचं सीटचं डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे असतं, जर एखाद्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला 100 सीट आहेत, यापैकी 85 सीट महाराष्ट्र शासन मेरिटवर भरत असतं आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत असतात आणि 15 सीट ह्या इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा असं म्हणतो, तर त्या मॅनेजमेंट कोटा थ्रू त्या ठिकाणी भरल्या जातात। सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसची एकही सीट ऑल इंडिया कोट्यासाठी किंवा बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवलेली नसते। या ठिकाणी पूर्ण स्कोप आहे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी। 85 सीट या मेरिटवर भरल्या जातात। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्या काही शासनाच्या स्कॉलरशिपच्या सवलती आहेत त्या पूर्णतः विद्यार्थ्यांना दिल्या जातात आणि 15% सीट ज्या आहेत त्या मॅनेजमेंटच्या आहेत, त्या सुद्धा ऑनलाईन पद्धतीने मेरिट बेसवर भरल्या जातात। परंतु मॅनेजमेंटची फीज जी आहे ती ओपन कॅटेगरीची जी फीज आहे कॉलेजेसची त्याच्या 3 पट त्या ठिकाणी आकारली जाते। ते आपण समोरच्या स्लाइडमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये महत्त्वाचे काय काय पॉईंट आहेत ते आपण समजून घेऊयात। इथे शासनाचे सगळे स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना लागू आहेत। यापैकी एक कॉलेज या ठिकाणी थोडंसं वेगळं आहे, वेदांता पालघर। हे कॉलेज संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पूर्ण फीस त्या ठिकाणी आकारली जाते, कारण धर्मदायला रजिस्टर नसल्यामुळे प्रायव्हेट कंपनी टाईप हे कॉलेज आहे। त्याच्यामुळे वेदांता पालघर वगळून महाराष्ट्र राज्यातील जेवढे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज फीसचं स्कॉलरशिप दिली जाते
आणि दुसरे एक कॉलेज या ठिकाणी आहे बदनापूर जालना या ठिकाणी, ते मुस्लिम मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे. दोन कॉलेजेसचं थोडंसं वेगळं एक्सपेक्शन आपण सोडलं तर बाकी सगळे जे काही 21 कॉलेजेस आहेत ते सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लागू होतात. ते वेदांता पालघर आणि बदनापूर जालना कॉलेज वगळून आपण बाकी जे कॉलेजेस महाराष्ट्र राज्यामध्ये उरतात त्याच्यामध्ये कमीत कमी फीसचे कोणकोणते कॉलेजेस आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कशन करणार आहोत. सुरुवात करूयात. पहिलं कॉलेज आहे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव या ठिकाणी हे कॉलेज आहे आणि हे कॉलेजचं फी स्ट्रक्चर आहे. आता सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आपण ज्यावेळेस विचारात घेतो लो फीस असणारे, याच्यामध्ये आणखी एक शासनाचा निर्णय त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. जुलै 2024चे शासनाचे 2 GR आहेत. या GR अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील EWS, त्याचबरोबर SCBC, त्याचबरोबर OBC प्रवर्गातील ज्या मुली आहेत ज्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे यांना शासनाने 100% स्कॉलरशिप ट्यूशन फीस आणि एक्झाम फीसमध्ये दिलेली आहे. याचाच अर्थ मुलींना राज्यामध्ये शिक्षण माफ आहे. SC STच्या ज्या विद्यार्थिनी आहेत यांना अगोदरच 100% स्कॉलरशिप होती. VJNT प्रवर्गातल्या ज्या मुली आहेत यांना 10% फीस अगोदरच त्या ठिकाणी लागू होती. बाकी उरलेल्या होत्या EWS, SCBC, OBC प्रवर्गातील मुली, तर त्यांना सुद्धा शासनाने जुलै 2024मध्ये 2 GR काढून 100% स्कॉलरशिप ट्यूशन फीस आणि एक्झाम फीससाठी लागू केलेली आहे. तर हे पहिलं कॉलेज आहे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जळगाव. हे कमी फीसचं कॉलेज आहे, महाराष्ट्र राज्यातील एक कमी फीसचं कॉलेज आहे. या ठिकाणची जी काही फीस आहे MBBSची ती तुलनेने इतर कॉलेजेसच्या तुलनेने कमी असलेली आपल्याला पाहायला मिळतं. कशा प्रकारचं फी स्ट्रक्चर आहे उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगावचं या ठिकाणी आपण डिटेल डिस्कशन करणार आहोत. तर ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्यांना 7 लाख एवढी फीस आहे. OBC कॅन्डिडेट असेल ज्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल, इथे आपण जनरल फीस विषयी डिस्कस करतोय. मुलींना तर संपूर्ण फीस त्या ठिकाणी ट्यूशन फीस माफ आहे, डेव्हलपमेंट फीस तेवढी आकारली जाते. तर OBC कॅन्डिडेट असेल ज्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर त्यांना 3,86,099 एवढी फीस आहे. EBC और EWS और SCBC कॅन्डिडेट असेल जनरल 3,50,000 एवढी फीस आहे. NT1, NT2, NT3, VJ अँड SBC 72,197 म्हणजे यांना सुद्धा या ठिकाणी डेव्हलपमेंट फीस त्या ठिकाणी आकारली गेलेली आहे. आणि SC ST कॅन्डिडेट असेल तर 1,500 रुपये एवढी फीस आहे. आणि याच्यामध्ये खाली इम्पॉर्टंट नोटीस असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे, म्हणजेच गर्ल्स कॅन्डिडेट EBC प्रवर्गातील, EWS प्रवर्गातील, SCBC प्रवर्गातील आणि OBC प्रवर्गातील ज्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे यांना ट्यूशन फीसमध्ये 100% स्कॉलरशिप त्या ठिकाणी लागू होते. यांना फक्त डेव्हलपमेंट फीस त्या ठिकाणी आकारली जाऊ शकते. 72,000 रुपये फीस एवढी त्यांना त्या ठिकाणी घेतली जाते. तर हे एक आहे महाराष्ट्रातलं सगळ्यात कमी फीस असणारा MBBS कॉलेज. आता या ठिकाणी हॉस्टेल फीसचा सुद्धा उल्लेख असलेला आपल्याला पाहायला मिळतो. हॉस्टेल या ठिकाणी 85,000 रुपये वर्षाला त्या ठिकाणी घेतलं जातं आणि मेसचा जर आपण विचार केला तर जवळपास 88,200 एवढी मेसची फीस उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव या ठिकाणी विद्यार्थ्यांना भरावी लागते. आता लोएस्ट कट ऑफ या कॉलेजचा असतो का, तर या कॉलेजचा जो काही कट ऑफ आहे तो हायर साईडला असलेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण या ठिकाणी फीस विद्यार्थ्यांना लो आहे. म्हणजेच विद्यार्थी जेव्हा कॉलेजेसची चॉईस फिलिंग करतात त्यावेळेस 2-3 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घेतात. एक आहे कॉलेजचा ग्रेड, म्हणजे काही विद्यार्थी असे आहेत की मला चांगले मार्क्स आहेत, मला महाराष्ट्र राज्यामध्ये कुठेही कॉलेज मिळालं तरी चालेल पण कॉलेज चांगलं असलं पाहिजे, असे विद्यार्थी जे ग्रेडनुसार चॉईस करतात. दुसऱ्या प्रकारातले विद्यार्थी आहेत ते लोकेशननुसार चॉईस करतात. म्हणजेच मी पुण्याचा असेल तर मला पुण्याच्या लोकेशनच्या जवळपास जे कॉलेजेस आहेत त्या प्रकारची चॉईस फिलिंग विद्यार्थी करतात लोकेशननुसार. विशेषतः मुलींच्या बाबतीत लोकेशननुसार चॉईस फिलिंग होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि तिसरा आहे फी स्ट्रक्चरनुसार. म्हणजे आता याच्यामधून जर महाराष्ट्र राज्यातील गर्ल्स स्टुडंट आपण वगळले, कारण यांना 100% ट्यूशन फीस सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मिळणार आहे. बॉईज स्टुडंट किंवा जेंट्स स्टुडंटचा जर आपण विचार केला तर फी स्ट्रक्चर वाईज विद्यार्थी या ठिकाणी चॉईस फिलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. लो फीस टू हाय फीस अशा प्रकारची
चॉईस फिलिंग विद्यार्थ्याची असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे जितकी लो फीस त्याचं मेरिट थोडंसं हायर साईडला असलेलं आपल्याला पाहायला मिळतात. तर हे जे काही जळगाव उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव आहे याचा कॅटेगरी वाईज कट ऑफ जर आपण बघितला तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की या कॉलेजचा जो काही कट ऑफ आहे तो किती हायर साईडला आहे. ओपन कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी जनरल आणि वुमन असे दोन्ही कट ऑफ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आपण एक कट ऑफ या ठिकाणी जनरलचा डिस्कस करूयात. ओपन कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर 618 मार्क्स मागच्या वर्षी. EWSला या ठिकाणी सीट राखीव नसतात, हे ओपनमधूनच यांना सीट दिली जाते. OBC SBC प्रवर्गाचा जर आपण विचार केला तर 617, SCBC 613, BJ 592, NT1 567, NT2 610, NT3 614, SC 536, ST 405 अशा प्रकारचा डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जळगावचा कट ऑफ राहिलेला आहे. आता पुढचं कॉलेज आहे हे सुद्धा उत्तर महाराष्ट्रामध्येच येतं. जळगाव सुद्धा उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे. दुसरं एक लो फीसचं कॉलेज उत्तर महाराष्ट्रामध्येच असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अण्णासाहेब चुडामन पाटील मेमोरियल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल धुळे या ठिकाणी असणारं हे कॉलेज आहे. हे सुद्धा लो फीसचं कॉलेज म्हणून महाराष्ट्र राज्यातलं एक महत्त्वाचं कॉलेज आहे. या ठिकाणी सुद्धा मेरिट हाय असतं, कारण लोकेशन जरी धुळे असेल तरी या ठिकाणी फीस कमी असल्यामुळे विद्यार्थी ह्या सुद्धा कॉलेजला त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करत असतात. त्याचबरोबर MBBS आणि BDS असा एकत्रित मोठा कॅम्पस त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अवेलेबल आहे. या ठिकाणचं जर आपण फी स्ट्रक्चर डिस्कस केलं तो ओपन कॅटेगरीचा जर विद्यार्थी असेल तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस जर आपण एकत्रित करून बघितले तर जवळपास 8,28,000 एवढी फीस आहे. त्याचबरोबर EBC EWS SCBC इन्कम बिलो म्हणजे त्यांच्या पालकाचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तर त्यांना 4,14,000 एवढी फीस आहे. फॉर गर्ल्स EBC EWS SCBC OBC म्हणजे मुलींसाठी ज्या मुलींच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशांसाठी 88,714 एवढी फीस आहे. SBC/NT/VJ इन्कम बिलो 8 लाख 88,714. SC ST साठी या ठिकाणी 0 फीस. त्याचबरोबर हॉस्टेल आणि मेसचा जर आपण विचार केला तर 1 लाख रुपये आणि मेससाठी 63,000 रुपये अशा प्रकारचं फी स्ट्रक्चर अण्णासाहेब चुडामन पाटील मेमोरियल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल धुळेचं अशा प्रकारचं फी स्ट्रक्चर आहे. आणि हा जो आहे ह्या कॉलेजचा कट ऑफ आहे. ही जी काही स्लाईड आहे पूर्ण मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये डिस्कस करतोय ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिसेल, त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामध्ये तुम्ही हे कॉलेजेसचे कट ऑफ सुद्धा कॅटेगरी वाईज पाहू शकता. आता विद्यार्थ्यांचा प्रश्न येतो की मॅनेजमेंट कोट्याच्या फीस कशा प्रकारे असतात. तर ओपन कॅटेगरीची जी काही फीस आहे याला × 3 म्हणजे 3 पट फीस घ्या असं शिक्षण शुल्क समितीची नोटीस आहे. त्यानुसार जर आपण गृहीत धरलं तर विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीच्या फीसच्या 3 पट म्हणजेच 8,28,000 जर कॉलेजची फीस असेल तर याच्या 3 पट जेवढी फीस होईल ती मॅनेजमेंट कोट्याची या कॉलेजची फीस असणार आहे. नीटमध्ये जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थी सुद्धा मॅनेजमेंट कोट्यामध्ये MBBS मध्ये ॲडमिशन घेऊ शकतो, परंतु फीस थोडीशी हायर साईडला जाताना आपल्याला पाहायला मिळते. आता पुढचं कॉलेज आहे प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च इस्लामपूर सांगली. या ठिकाणची फीस तुलनेने इतर कॉलेजपेक्षा कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते. हे कॉलेजचं फी स्ट्रक्चर आहे. कॉलेजचं जर आपण फीस डिटेल डिस्कशन केलं तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी म्हणजेच उत्पन्न 8 लाखापेक्षा वर आहे आणि जनरलमध्ये आहे जेंट्स कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी आपण डिस्कस करतोय. ओपन कॅटेगरी 8,13,000च्या आसपास या ठिकाणी फीस आहे. SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 50,000, ST 50,000, VJ NT 1,19,363 फीस आहे. OBC साठी 4,66,182, SBC साठी 1,19,363, EBC साठी 4,31,501च्या जवळपास आणि वुमनसाठी SCBC EWS OBC वुमनसाठी 1,19,363 म्हणजे या ठिकाणी डेव्हलपमेंट फीस आणि त्या ठिकाणी काही सिक्युरिटी डिपॉझिट विद्यार्थ्यांकडून घेतले जातात ते ॲडिशन करून 1,19,363 आणि मॅनेजमेंट कोट्याची जर आपण फीस बघितली तर जवळपास 23,39,000 एवढी मॅनेजमेंट कोट्याची प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स इस्लामपूर सांगली या ठिकाणची फीस आहे. त्याचा सुद्धा कट ऑफ या ठिकाणी दिलेला आहे कॅटेगरी वाईज. डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही कॉलेजचं कट ऑफ त्या ठिकाणी पाहू शकता. पुढचं कमी फीसचं कॉलेज आणि ज्याचं मेरिट
कधी कधी गव्हर्नमेंट कॉलेजेसपेक्षा सुद्धा हायर साईडला गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं। याचं कारण या कॉलेजचं लोकेशन जे आहे ते पुण्यामध्ये आहे आणि दुसरी गोष्ट हे कॉलेज पुणे महानगरपालिकेच्या अंडर आहे आणि या कॉलेजला अटॅच असलेलं हॉस्पिटल जे आहे कमला नेहरू हॉस्पिटल पुणे हे खूप रश आणि खूप पेशंट असलेलं हॉस्पिटल आहे। त्यामुळे या कॉलेजची पसंती जी आहे विद्यार्थ्यांची ती नेहमीच वरच्या साईडला असलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण या कॉलेजचं फी स्ट्रक्चर तुलनेने इतर कॉलेजेसच्या तुलनेमध्ये या कॉलेजचं सुद्धा फीस कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते। कॉलेजची फी जी आहे ती आपण आता डिस्कस करूयात की कॉलेजची फीस कशा प्रकारे आहे। ओपनचा विद्यार्थी असेल, मुलींचा जर विचार केला तर मुलींना आपण फीस पूर्ण माफ आहे असं गृहीत धरून डिस्कस करतोय। जनरल फीसचा आपण डिस्कस केलं या कॉलेजचं, तर ओपन कॅटेगरीसाठी 7 लाख रुपये, ओबीसीसाठी 3,81,818, EWS प्रवर्ग असेल तर 3,50,000, SC ST साठी या ठिकाणी 0 फीस आहे। अदर रिझर्व ज्याच्यामध्ये VJNT येतात 63,636 आणि मॅनेजमेंट कोट्याची या ठिकाणी 21 लाख एवढी फीस आहे। बरेचसे विद्यार्थी मॅनेजमेंट कोट्याचा जेव्हा विचार करतात तर डीमपेक्षा अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे हा पर्याय त्या ठिकाणी निवडतात, कारण काही डीम कॉलेजेसची फी जी आहे ती 23 लाख ते 27 लाखाच्या दरम्यान सुद्धा आहे महाराष्ट्रामध्ये। डीम MBBSच्या फी स्ट्रक्चरवर येणाऱ्या काळामध्ये आपण व्हिडिओ बनवणारच आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे 23 लाख ते 27,000 एवढी फीस, अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे हे डीमपेक्षा चांगला पर्याय का ठरतो याविषयी डिस्कस करत होतो। काही डीम युनिव्हर्सिटी आहेत 23 लाख ते 27 लाखाच्या दरम्यान फीस आकारत असतात, परंतु या ठिकाणी जर बघितलं तर 21 लाख एवढी फीस अटल बिहारी मेडिकल कॉलेज पुणेचे आहे। त्यामुळं डीमपेक्षा मॅनेजमेंट कोट्यासाठी हा सुद्धा पर्याय विद्यार्थी ठेवून चालतात, कारण महाराष्ट्र राज्याचा संपूर्ण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर जर आपण काढले आणि त्याची मॅनेजमेंट कोट्याची फी स्ट्रक्चर जर आपण काढले तर सगळ्यात कमी फीस जी आपल्याला सापडते ती आहे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणेची 21 लाख रुपये। बाकी सगळे कॉलेज सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील त्यांची फीस 21 लाखाच्या वरच आहे। सगळ्यात कमी फीसचं मॅनेजमेंट कोट्याची फीस कुठे असेल तर ती ह्या कॉलेजला आहे। कॉलेजचा कट ऑफ जो आहे तो सुद्धा हायर साईडला गेलेला आपल्याला पाहायला मिळतात। आता महाराष्ट्र राज्यातील बरेचसे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस असे आहेत ज्यांचे कट ऑफ हे गव्हर्नमेंट कॉलेजेसपेक्षाही जास्त असलेले आपल्याला पाहायला मिळतात। विशेषतः आपण जर विचार केला तर मागच्या वर्षी जे काही गव्हर्नमेंट MBBS कॉलेज नव्याने आलेले होते, उदाहरणार्थ भंडारा आहे, जालना आहे, तर या ठिकाणचा कट ऑफ कमी आहे तुलनेने आणि अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजचा जास्त आहे। याचं कारण मुलींना एज्युकेशन फ्री झाल्यामुळे मुलींनी गव्हर्नमेंट कॉलेज लांबचं चूज करण्यापेक्षा, म्हणजेच एखादी विद्यार्थिनी पुण्यातली आहे, मुंबईची आहे, नाशिकची आहे, लांबचं कुठलं तरी गव्हर्नमेंट कॉलेज सिलेक्ट करण्यापेक्षा मुलींनी काय केलं की जवळचं जे कॉलेजेस आहे सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज ते चूज करण्याला प्रेफरन्स दिला, कारण त्याही ठिकाणी त्यांना फीसमध्ये त्या ठिकाणी 100% स्कॉलरशिप मिळालेली होती। त्यामुळे लांबचं गव्हर्नमेंट घेण्यापेक्षा जवळचं प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मुली निवडू लागल्यामुळे त्या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस, काही जे शहरातले सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्या ठिकाणचं मेरिट गव्हर्नमेंट कॉलेजेसपेक्षाही हाय जाताना आपल्याला पाहायला मिळतं। पुढचं कॉलेज आपण पाहूयात ॲडिशनलमध्ये परभणी मेडिकल कॉलेज, RP हॉस्पिटल परभणी या ठिकाणची सुद्धा फीस कमी असलेली आपल्याला पाहायला मिळतं। हे एक नवीन कॉलेजेस आहे, एक नवीन कॉलेज आहे, इस्टॅब्लिश कॉलेज आत्ता सध्याच्या अगदीला या ठिकाणी होतंय। बऱ्याचशा सुविधा त्यांनी आत्तापर्यंत प्रोव्हाइड केलेल्या आहेत। हे सुद्धा कॉलेज आपल्याला लो फीस स्ट्रक्चरमध्ये आणि लो कट ऑफमध्ये सुद्धा हे कॉलेजेस आहे, कारण परभणी या लोकेशनला आहे। त्याचबरोबर या ठिकाणची जी काही कॉलेजची स्थापना आहे ती नवीन असल्यामुळे 2023ला हे कॉलेज ओपन केल्यामुळे त्या ठिकाणी मागच्या वर्षी थोडासा कट ऑफ कमी असलेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। याचं फी स्ट्रक्चर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या PDF मध्ये पाहू शकता। पुढचं आहे RK दमानी मेडिकल कॉलेज, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असणारे हे कॉलेज। मागच्या वर्षी या कॉलेजला परमिशन मिळालेली आहे 50 सीटसाठी, म्हणजे मागच्या वर्षी त्या ठिकाणी पहिली बॅचच्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झालेले आहेत, यावर्षी दुसऱ्या बॅचचं ॲडमिशन त्या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणचं फी स्ट्रक्चर सुद्धा बाकी इतर कॉलेजेसच्या तुलनेमध्ये कमी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। PDF मध्ये तुम्ही फी स्ट्रक्चर पण पाहू शकता आणि या ठिकाणचा कट ऑफ सुद्धा दिलेला पाहू शकता। तर हे होते महाराष्ट्र राज्यातील जे सगळ्यात कमी फीस असणारे
प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेज। येणाऱ्या काळामध्ये आपण BAMS BDS या संदर्भात सुद्धा डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत। डीम युनिव्हर्सिटीचे फी स्ट्रक्चर या संदर्भात सुद्धा डिटेल माहिती घेणार आहोत। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।